प्रथमतः टार्गेट किती होते त्यावरती मॅच पुढे जाईल. चला ओपनिंग पेअर पुढे जा. आणि आमचे ग्राउंड स्टाफ कोणी असेल प्लीज विनंती असेल थोडंसं लाईन आखून घ्या बॉलिंग एंडकडे. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आपण बघताय आदिल आणि समोर भावेश. आजच्या मॅच मध्ये आदिल आणि भावेश यांची पार्टनरशिप सुंदर राहिले. अतिशय अप्रतिम प्रभावी असं टार्गेट चेज केलं आणि त्यानंतर साईडच्या अर्नाल्याच्या अगेन्स्ट 2 हात करताना या अप्रतिम क्रीडा महोत्सवामध्ये आपण बघतायत एक अतिशय दर्जेदार टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. मागच्या 3 पर्वातला AB चषकाचा जो प्रवास आहे आणि त्यानंतर 4थ्या वर्षामध्ये जे दैदिप्यमान आपण टुर्नामेंटचं नियोजन बघतायत 3 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आपल्याला बघायला मिळते. तिथे काय झालं आणि त्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारा AB चषक आपण बघतोय. मॅच 2 बलाढ्य संघामध्ये एका बाजूने आपण प्रशांत घरत आणि ऑल अंटार्ड टीम बघतोय. दुसऱ्या बाजूने वीरेंद्र ध्रुव 11 आपल्याला बघायला मिळते. भावेश असेल त्याच्यानंतर आपल्याला आदिल बघायला मिळतोय. दिवेश श्रेयश सारखे अतिशय सुंदर असे खेळाडू आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर अमितला प्राचारण केले. मागच्या मॅच मधली असलेली त्याची तिखट मारायची गोलंदाजी थोडस श्रेया 11 टेंबोडे संघाला त्यांनी जखडून ठेवलं आणि ज्या टार्गेटकडे जाण्याचा प्रयत्न होता श्रेया 11 टेंबोडे संघाचा तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही. त्याच्यामध्ये भरपूर महत्वाचा जो रोल होता तो आपण बघतायत अमित तांडेल यांचा राहिलाय. पहिला चेंडू इथे बॅक टू द बॉलर असते ड्राईव्ह आहे. मिड ऑफचा खेळाडू येतोय थोडस आपल्या डाव्या बाजूने धावतोय. डायरेक्ट हिट आहे. थर्ड अंपायरकडे मात्र नक्कीच या ठिकाणी हा डिसिजन पाठवलाय. पंचांचा कॉल आपल्याला बघायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट स्टेट ड्राईव्हच्या रूपाने खेळला मिड ऑफचा खेळाडू हा मात्र चेंडूला फील्ड करत डायरेक्ट हिट तिथे बघायला मिळतोय. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस हे आपण बघतोय. स्क्रीनवरती मात्र प्ले झालाय आणि इथे फलंदाज माघारी परतताना भावेश मोक्याच्या क्षणी चुकीचं रनिंग बिटवीन द विकेट आणि एका मोठ्या मॅच मध्ये जिथे भावेशची गरज होती तिथे मात्र स्वस्तात बाद होताना येतोय माघारी. यस भावेश बाद झालाय. जिथे डायरेक्ट हिट लागली आणि डायरेक्ट हिट अनेक वेळा आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये रिस्की असते डेंजर असते आणि सध्या तेच झालं. भावेश थोडा स्वतःवरती नाराजगी व्यक्त करतोय की का म्हणून मी त्या बॉलवरती रन घेण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न आता थोडासा चुकीचाच ठरला. फलंदाज मनीष आलेत. सातत्यानं आपण 1 डाऊनसाठी दिवेशला पाहिलं परंतु आता पहिल्या बॉलवरती विकेट गेलाय ना मग खेळाला सुरुवात झाल्यानंतर दिवेश हा मध्यफळीला येऊन मॅचमध्ये एक सेंटर पॉईंट जो असेल तिथून मॅचला वेगळे टर्न देण्यासाठी त्याला आता का मैदानाच्या आतमध्ये मागे ठेवलंय. सर नेहमी प्रत्येक संघ हा तयारीनिशी येतो. जेव्हा तुमचा ए प्लॅन पूर्णतः विफल होतो त्यावेळेला तुमचा दुसरा प्लॅन तयार असणं गरजेचं आहे. आणि सातपाडी संघानं मनीषला पाठवलंय नॉनस्ट्राइक इन कडनं. आदिलकडनं आता जिम्मेदारी या ठिकाणी वाढली. विकेट ठेवून रन्स बनवायच्यात कमीत कमी 2 षटकामध्ये. तर मात्र सातपाडी संघची बॅटिंग लाईन आहे डीप बॅटिंग लाईन त्यांचा फायदा घेऊ शकते आणि अर्नाल्याच्या सगळे अगेन्स्ट चांगली धावसंख्या उभारू शकतात. अमित तांडेलचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केले. प्रत्येक मॅच नंतर निखरताना आपल्याला बघायला मिळतो. एक चांगला गोलंदाजी हाताळतायत. बघूया अमित समोर आदिल आहेत. लेफ्ट हँड बॅटरच्या अगेन्स्ट चेंडू कसे हाताळाल हे बघणं गरजेचं आहे. आपल्याला मिस अँड शॉट बघाशीच कॉन्फिडन्स किती आहे बघा. हा कॉन्फिडन्स तुम्ही जर बघितला असेल फलंदाजाचा की मी बाद आहे. चेंडू हवेमध्ये असताना स्वतः बाहेर निघाले होते. बाट बघितली नाही. यावरून आपल्याला समजते ओपोनेंट टीमचे जे खेळाडू आहेत ते किती क्लास 1 आहेत. अगदी बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला. ज्या वेळेला आदिलचा फटका बराच काळ हवेत फसला त्यांनी संपवलं. त्यांना समजलं की नाही आता इथून संधी नाही. मैदानाच्या आतमध्ये ध्रुव 11 सातपाडी संघाचा संकट मोचक कठीण काळात अनेक वेळा फक्त 1-2 स्पर्धा नाही अनेक वेळा ज्याने सावरले उचलून धरले तो दाखल झालाय. श्रेयस देव एक चांगला फलंदाज पेशानं संघामध्ये एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून काम करतो
परंतु पार्ट टाइमला कठीण काळात संघर्षाच्या काळात संघाला सांगतो की मैं हूं ना, आणि ज्या पद्धतीनं त्या मुवमेंटला आता दाखल झालाय, 2 गडी स्वस्तात बाद झालेत. अजित सर, इथून जो श्रेयस दाखल झालाय त्याला या खेळाला पुढे सावरणं गरजेचं आहे. सब म्हणणं तुमचं बरोबर आहे, परंतु इथे तुमची विचारांची ठेव आहे ना, ती भरपूर महत्वाची आहे. संकट काळामध्ये तुम्ही विचार कसा करता यावर भरपूर महत्वाचा एक सेंटेन्स मला इथे आठवतंय. चेंडू खूप चांगला यावेळेला कट केलाय असं म्हणायला हरकत नाही. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला जातोय. धावसंख्या 2 ने आकार घेताना थिंकिंग शुड बी युअर कॅपिटल असेट. नो मॅटर व्हॉट्स युअर अप इन डाऊन यू कम अक्रॉस इन युअर लाईफ. तुमच्या विचारांची ठेव कशी आहे, कठीण काळामध्ये तुम्ही तो कसा ग्रोथ करतात, हे भरपूर महत्त्वाचं असतं. आणि या गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो करतात त्यावेळेला त्या मॅचमध्ये भरपूर महत्त्वाचे असतात. धावसंख्या 2 ने आकार घेते. 2 पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू आहे. थोडासा जवळ आल्यानंतर बॅटचा फ्लो दाखवला आपण बघू शकाल रिप्ले मध्ये. अगोदर जर तयार असते चेंडूला चांगले खेळले असते. डॉट बॉल आलाय. अमित तांडेल प्रभावित करणारा मारा, सर्वांच्या नजरा वेधून घेणारा मारा आहे. प्रत्येक संघनायकाला असं वाटत असेल की अमित तांडेल सारखा एक गोलंदाज माझ्या स्क्वॉड मध्ये हवा आहे. 4 बॉल 2 रन. जिथे आपण पाहतात पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलं, अगदी संघासाठी खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सुरुवात चांगली झाल्यानंतर अर्नाळा संघ सांगते की कुठूनच संधी द्यायची नाही. सातपाडी या संघाला स्कोरकार्डकडे लक्ष दिलं तर 3-2, 3 रन झालेत, 2 धक्के लागलेत. बॉलचा खेळ झाला आतापर्यंत या षटकात 5. अजित सर, अगदी शेवटचा बॉल आहे. खूप जवळून खेळले होते यावेळेला. शॉट स्क्वेअर ऑफ द विकेट आपल्याला बघायला मिळतोय. चांगला कट केला होता. टायमिंग खूप चांगलं होतं आणि प्रॉपर श्रेयस आणि नजरा या चेंडूवरती दाखवले होते. आम्ही अमितकडे होते. प्रत्येक संघनायकाचा विचार असेल हा स्क्वॉड मध्ये हवा आहे. त्याच्या मागचं कारण त्यांची मेहनत, टप्प्यावरती नियंत्रण खूप चांगलं राहिलंय. पुढचा चेंडू उलटा, चुकीला माफी नाही आहे. तुम्ही जर व्यवस्थित चेंडू हाताळाल मान सन्मान तुम्हाला मिळेल. खराब चेंडू तुमचं आणि संघाचं नुकसान करेल. बॅटर आपण बघतायत मनीषने दाखवून दिले भाई अच्छे गेंद डाले थे, रन्स नाही, लेकिन अगर फुलटॉस डालोगे ठोक दूंगा षटकार. येतो इकडे षटकार. चांगला फटका, जबरदस्त फटका. जरी सुरुवातीच्या काळात विकेट गेले परंतु फुलटॉस बॉल नाही सोडणार. जे रेंजमध्ये आहेत त्या रेंजमधल्या बॉलला 100% स्टँडमध्ये डिलिव्हर्ड डिस्पॅच बघायला मिळाला. खूप चांगला स्ट्रोक. षटक संपलंय पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर धावसंख्या 9 आणि 9 वरती 2 गडी बाद. एका बाजूला श्रेयस देवच्या साथीनं मनीष आहेत. मनीषने देखील आता इथून एक चांगला स्ट्रोक खेळला. त्या षटकारानं आत्मविश्वास दुणावला असेल की सुरुवात जिथे थोडीशी अडचणीतली होती त्या षटकारानं सावरला. अजित सर, 5 चेंडू 3 धावा. शेवटचा चेंडू तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने रिलीज करता आला नाही आणि मनीषने दाखवून दिले की षटकार आमचा इरादा आहे, इथे मोठी शॉट खेळण्याचा, संधी आम्हाला मिळत नाही. त्याचं प्रमुख कारण तिखट मारा होता. आपण बघतोय षटकार आलाय. न्यूमान हर्षद येत आहेत. हर्षद मेहर, न्यूमान समोर श्रेयश. 9 धावा बघायला मिळत आहे स्कोर कार्ड वरती. पुनश हर्षद मेहर पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्यात. महत्वाचा षटक आहे इथे. याही वेळेला चेंडूला उडवायचं होतं डाऊन द ग्राउंड. तितकासा मेडल नाहीये. चेंडू जातोय शॉर्ट पॉइंटला. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड पोहोचलाय. 10 धावा च्या मनीषनं षटकार मारलाय. इरादे स्पष्ट आहेत. मोठे शॉट खेळायचे आहेत. कुठल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट खेळायच्यात, कुठल्या चेंडूवरती खेळायच्या याचा निर्णय मात्र मनीष घेतील. परंतु इथे हर्षद मेहर चुकी करतील का जी मागच्या शेवटच्या चेंडूवरती बघायला मिळाली होती. हे तितकंच उत्कर्ष बघावं लागेल. अगदी बरोबर. सध्या धावसंख्या फलकावरती 10 आहेत. संपूर्ण सातपाडी 11 या मॅचचा आनंद समोरच्या स्टँडमधनं घेतात, कारण त्यांना माहिती आहे पुढचा मॅच आपल्याला याच संघातला विजयी संघ मिळणार आहे. एका बाजूला सातपाडी संघाला ते अगदी जवळून ओळखतात. साईडच्या अर्नाळा संघाची गोलंदाजी काय आहे, त्यांची गणितं कशी आपल्याला सोडवता येतील याचा अभ्यास तेही करतात समोरच्या स्टँडमधनं. फुलर लेनचा बॉल, तुम्ही जो उल्लेख केला, इरादे स्पष्ट आहेत. मोठ्या फटक्यांसाठी मनीष तयार आहेत
मिड विकेटला क्लिअर करणारा खूप चांगला फटका, 6 रन. आणि मी हाही विचार बोलून दाखवला होता की अमित तांडेलने केलेली चुकी इथे करतील का. त्यांनी फुलटॉस टाकला, इथेही फुलटॉस झालाय. धावसंख्या 6 फ्लाय झाले आणि धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. एक गणित आहे, थोडस सातपाटी टीम कडे जाते. मी तर म्हणेन प्रत्येक संघनायकाला तुमच्याकडे जो गोलंदाजीचा स्क्वॉड असेल, तुमच्याकडे जे चांगले गोलंदाज असतील, तुम्ही त्याला लॉंग ऑफ लॉंग ऑनला समोर उभे करा. फलंदाज कसे खेळतात तुम्हाला दिसतील, अभ्यास त्यांचा वाढेल आणि त्यानंतर त्यांना गोलंदाजी सुधारता येतील. तुम्ही जर त्यांना 30 सर्कलच्या जवळ ठेवली, त्यांना चेंडू कसे टाकावे याचं थोडंसं ज्ञान कमी पडेल. जेवढे पुढे राहतील तेवढं ज्ञान वाढेल आणि गोलंदाज चांगले आणखीन तयार होतील. खूप चांगलं विश्लेषण ज्या पद्धतीनं अजित पाटील सरांनी मांडलंय, खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल गोलंदाज तयार होत आहेत या वेळेला. मागच्या बॉलवरती जो षटकार आला त्या बॉलचं थोडंसं आता इथे नियंत्रण हल्लं गेलं, गोलंदाजाचं मानसिकता भंग झाली, थोडंसं वेगळा करण्याचा प्रयत्न आणि तिथे वाईट बॉल आला अजित सर. असं एक्स्ट्रा चेंडू हाताळलाय, जेव्हा षटकार येतो कुठेतरी गोलंदाज विचार करतोय की आम्हाला कम बॅकिंग करायचंय आणि तिथे हा प्रयत्न आहे. हर्षल मेहर तयार होताना पुणे समोर चांगली बॅटिंग करतायत. मनीष 2 षटकार खेचलेत त्याने. काही वेळेला एक्स्ट्रा एफर्ट, इट्स अ वाईट बॉल. सलग 2 वाईट बॉल बघायला मिळतात. एस्टनच्या मागून मात्र आपण बघतायत प्रशांत गरज सांगतायत कूल माइंडेड राहा, शांत राहा, हल्ले प्रतिहल्ले होत राहतील परंतु मनाची जी पॉवर आहे जी मी मगाशी म्हटलं की तुमच्या विचारांची जी पुंजी आहे तुमच्याकडे ती तुम्हाला पुढे घेऊन जात असते. संकट काळामध्ये तुम्ही कसे वागता, कहते ना कि इंसान जब नशे में होता है तो उसका चरित्र सामने आ जाता है. वो नशा दौलत का हो, ताकत का हो या फिर अपने शराब का हो, जब वो नशे में होगा उसका चरित्र सामने आ जाएगा. उस हिसाब से संकट के समय में जितना आप निडरता, जितना शांत रहोगे, जितना अच्छा क्रिकेट खेलोगे उतना ग्रोथ होगा आपका और आने वाले पल में जो आपका आत्मविश्वास मिलेगा वो आप एक अच्छे इंसान बन के बाहर आओगे. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने आपण पाहतात सध्या या षटकामध्ये चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आत्तापर्यंत 2 बॉलचा खेळ झाला. गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. हर्षद षटकारानंतरचे 2 बॉल वाईट, पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार, राऊंड स्टम्प्सनं आलेत. चांगला बॉल, भन्नाट वेग आणि यष्टांच्या मागे प्रशांत घेरत. अर्नाळे संघाचा एक मागून यष्टांच्या मागून गेमला कसं कंट्रोल करावं ज्यांना माहिती आहे आणि ज्या अनुषंगानं हर्षदला त्यांनी जो मॅसेज दिला की शांततेनं चेंडू हाताळ, हरकत नाही, तुम्ही जो उल्लेख केला हल्ले प्रतिहल्ले होणार आहेत, डॉट बॉल आला अजित सर. चांगली कम बॅकिंग आहे. बघूया पुणे हर्षद तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर अराउंड विकेट गोलंदाजी हाताळतायत. पुढचा चेंडू याही वेळेला थोडासा दूर ठेवला. चांगला शॉट सिलेक्शन आहे. चेंडू थोडासा बाहेर निघत होता, पॉइंटला खेळतायत. चांगली बॅटिंग मनीषकडनं बघायला मिळत आहे. स्कोर 1 पुढे जातोय. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली कम बॅकिंग आहे. मॅच रंगते आहे. प्रामुख्याने क्लास क्रिकेट बघायला मिळत आहे. ज्या क्रिकेटसाठी आमचे सर्व क्रीडा रसिक वर्ग थांबलेले आहेत तो क्वालिटी मॅच आपण निहाळतोय. पुढचा चेंडू 4 बॉल आणि 19 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षद तयार होतील. यावेळेला हाही बॉल साधारण होता, अगदी अप ट्रॅकरचा बॉल. त्या बॉलला इनफिल्डच्या वरनं क्लिअर केलाय आणि इथे फ्लॅट अँड फ्युरियस आलाय षटकार. चांगला स्ट्रोक. श्रेयस देव संकट काळात एक संघाला उचलून घेणारा भरोशाचा फलंदाज कोण, त्याचं नाव आहे श्रेयस. अजित सर खूप चांगला फटका. या फटक्याचं कौतुक करावं तेवढं कमी. श्रेयसच्या बॅटमधनं आलाय महत्वाचा षटकार. तुम्ही जर रिप्ले बघत असाल चेंडू पडण्याच्या अगोदर, रिलीज होण्याच्या अगोदर थोडेसे बाहेर आले आणि थोडीशी वाट बघितली आणि त्यानंतर आपण बघताय त्या चेंडूची वाट लावले. स्क्वेअर ऑफ द विकेट बघायला मिळतोय. हा आलाय षटकार. खूप सुंदर बॅटिंग करताना श्रेयस, नावामध्ये श्रेय आहे, षटकार मारत श्रेय आपल्या बाजूने खेचतायत. 25. पुढचा चेंडू, ते गतीला परिवर्तन, खूप चांगलं फिल्डिंग आहे. शॉर्ट थर्डमॅनला पण वाईट बॉल जरूर आलाय. धावसंख्या पुढे जाईल. मिस्टर रवी आहेत. चांगले एफर्ट लावले रवीनं. अतिशय सुंदर फिल्डिंग. धावसंख्या पोहोचते 27. थोडंसं आता षटक क्रमांक आहे ते दुसरं आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रेशर गोलंदाजाकडे. हर्षद मेहर चिंतित आहे, पूर्ण अर्नाला संघ चिंतित आहे. 27 झालेले आहेत आणि शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. 5 चेंडूमध्ये 17 धावा इथे आलेले आहेत.
याही वेळेला वेट केलं, त्याच्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळल्यात. थोडंसं पिच केलं गेलं, चेंडूला सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या 28 वर पोहोचले. दुसरं षटक नेहमी बॅटिंग टीमकडे राहिले. मागच्या 3-4 इनिंगमध्ये आपण उत्कर्ष बघतोय. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने दुसरं षटक हे बॅटिंग टीमच्या बाजूनच आपल्याला पाहायला मिळालं. कालच्या दिवसात असं होत होतं, 2 षटकांचा खेळ अगदी 50-50 चालू होता आणि तिसऱ्या षटकात मग एक संघ खूपच खाली यायचा. आजच्या दिवसात तसं काही दिसलं नाही. आजच्या 2 षटकांचा जो पहिला महत्त्वाचा खेळ आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीमनं अगदी खूप चांगलं क्रिकेट दाखवलं. आता जी टीम मिटिंग झाली त्याचं कारण असं आहे की पॉवर प्ले जो आहे तो सातपाडीच्या नावावरती राहिला. विकेट गेले जरूर, जे 2 विकेट गेले ते महत्त्वाचे होते, आदिल आणि भावेश पाटील. परंतु तदनंतर जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले, एका बाजूला मनीष आणि मनीषच्या साथीनं श्रेयस यांनी मोर्चा सांभाळला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. अमित तांडेल ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं, अमितला पुनश्च आणतायत. अमित चांगली गोलंदाजी करतायत. इथून अमितला च्या गोलंदाजीसाठी ओळखलं जाते, ती गोलंदाजी करावी लागेल. साईच्या अर्नाला संघासाठी धावा स्कोर कार्डवरती 28 झालेल्या 14च्या सरासरीने. इथून सातपाटी संघाकडे एक जमेची बाजू आहे. काही क्षण आनंदाचे आहेत आणि आनंदाचे क्षण पुढे अविरतपणे जर चालू ठेवायचे असतील, दोन्ही फलंदाजांना धावा बनवायच्यात आणि या क्षणांना थोडंसं कंट्रोल जर ठेवायचं असेल, बॅलन्समध्ये ठेवायचं असेल, अमित तांडेलला त्याचा क्लास दाखवावा लागेल. तयार होत आहेत. समोर आपण मनीष यांना बघतोय. पुढचा चेंडू मनीषसाठी. षटक क्रमांक 3, पहिला चेंडू. वेगवान चेंडू हाताळलाय. मनीष अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडूची पिचिंग बघा आपण, थोडंसं पाय जर आपण बघितला, उजवा पाय थोडासा बाजूला करून चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. अमित तांडेल म्हणजेच एक्युरेसीचं दुसरं नाव असं म्हणायला हरकत नाही आहे. का म्हणून मी संघामध्ये 2 षटकं हाताळतोय त्याचं योग्य प्रात्यक्षिक त्यांनी मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला बॅटची कट प्रशांत करत बीट झाले. शॉर्टमॅन लॉंगस्टॉपला क्षेत्ररक्षण झालं, सिंगल मिळाली. सिंगल महत्त्वाची होती. स्ट्राईक रोटेट झालं. आता डाव्या हाताचे फलंदाज श्रेयस स्ट्रायकिंग एंडला आलेत. सातपाडीचं डगआउट आपण पाहू शकाल, जिथे खऱ्या अर्थानं 2 षटकांचा खेळ जो राहिला तो ध्रुव 11 सातपाडी संघानं खूप चांगला कमबॅक केला. ज्यावेळेला सुरुवातीचा काळ डगमगतीचा होता परंतु सावरलं आणि आता तिसऱ्या षटकात आपल्याला पाहायला मिळते अजित सर धावसंख्या 1 न फ्लाय होते, जाऊन पोचते 29 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू तयार होताना अमित, लेफ्ट हँड बॅटर श्रेयस. याही वेळेला चांगला चेंडू आहे, फक्त एक धाव मिळेल. चेंडू गलीला ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 30 वर स्थिरावलंय. अमित म्हणजेच आज अचूकतेचं माहेरघर आहे. अप्रतिम चेंडू बघायला मिळतात, तिखट मारा आणि प्रत्येक फलंदाजाला रीड करत आपलं 100% एफर्ट्स देणारा गोलंदाज आपण बघतायत. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं आज अमित तांडेल यांनी गोलंदाजी केले. बॉलचा खेळ झालाय 3 आणि 4था बॉल. फलंदाज मनीष चांगला फलंदाजी करतोय. याही वेळेला डाऊन द ग्राउंड अगदी समोर खेळलंय. विनायक भोईर आहेत, त्यांना बीट करत बॉल सरळ साईड स्क्रीनवरती सलामी देणारा AB चषकाचा हा सुंदर फटका मनीषच्या बॅटमधनं 4. चौथी झालेले आहेत. प्रामुख्याने जर आपण 2 षटकांचा आढावा घेतला, मागचे मॅचेस आपण बघितले, अमित तांडेल यांच्या गोलंदाजीची टप्पा ह्या वेळेला परफेक्ट पडतोय. फलंदाजांना थोडंसं दिक्कत होते, परंतु फुलटॉस जर त्याने चेंडू हाताळलाय, पनिशमेंट मिळते. मागच्याही फुलटॉसवर षटकार आला होता, याही फुलटॉसवर चौकार आलाय. चांगली बॅटिंग करताना दोन्ही बॅटर. धावसंख्या 34 वर पोहोचले. पुनश्च येत आहेत अमित तांडेल. चेंडू क्रमांक असेल तो 5वा. लेफ्ट मोर द विकेट. मी मगाशी म्हटलं होतं, चेंडू खाली पडला, फलंदाजांना दिक्कत आहे आणि तेच बघायला इथे बघायला मिळत आहे. स्वतःला थोडस नक्कीच चिंतित करतोय की चुकीचा चेंडू मी हाताळलाय. डॉट बॉल आलाय. स्कोर 34 रन. चांगली गोलंदाजी जो तुम्ही उल्लेख केला, ज्या वेळेला फुलर लेनचा बॉल त्यावेळेला डिस्पॅच, ज्या वेळेला योग्य पिचिंग, म्हणजे खेळपट्टीवरती जर टप्पा पडला ना तर मग फलंदाजांसाठी तो बॉल कठीणच राहिला अमित तांडेल यांचा. अगदी शेवटचा बॉल, तिसरं षटक बघायला मिळतं. याही वेळेला खोलातला बॉल होता, बॉलला खेळलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉईंटचे खेळाडू वेगानं पुढे आले आणि सिंगलच्या व्यतिरिक्त नाही इथे काय मिळणार. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपतोय त्यावेळेला धावांची गती तपासून पाहिली तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात
की धावसंख्या आता 35, म्हणजे 3 षटकांचा खेळ जिथे अजित पाटील सर संपलाय ना, इथून 12 बॉल आहेत. किमान या 12 बॉलमध्ये 20-25 जोडल्या दुसऱ्या डावासाठी लढण्यासाठी प्रशांत घरत यांच्यासाठी तुम्ही एक मोठं टार्गेट उभं केलं म्हणायला हरकत नाही. 35 झालेले आहेत, थोडंसं स्पीडअप करा. 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, फक्त 7 धावा दिल्या. कंट्रोलमध्ये मॅच ठेवलाय, बॅलन्सिंग मॅच आहे. इथून साईडच्या अर्नाला संघाचं प्लॅनिंग असेल. 12 चेंडू जवळजवळ आहेत, 15-20 जरी गेल्या अबो 50चं टार्गेट असेल, हरकत नाहीये, आम्ही ते अचीव करू. इथून जर जास्त धावा आल्या तर मॅच जास्त इंटरेस्टिंग मोडकडे जाईल. सध्या 35 झालेले आहेत. आम्ही स्कोरर अमर पाटील यांना प्रश्न विचारते, 2 षटकामध्ये अमित तांडेल धावा किती खर्च केल्यात? 16 धावा. एक गडी बाद आहे 12 चेंडूमध्ये, म्हणजे जर 35 आहेत तर आपण विचार करू शकता एका षटकामध्ये तब्बल 19 धावाच्या खर्च झालेले आहेत. त्यात थोड्याशा एक्सपेन्सिव्ह षटक आहे हर्षद मेहर यांचं. इथून 2 नवीन गोलंदाज यांच्यामधला बॅटल. चला टीम मीटिंग कमी करा आणि मॅच कडे फोकस करा आपण. तीन षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या फलकावरती 35 आहेत. चौथा आणि 5वं षटक खूप महत्वाचं. खऱ्या अर्थानं चौथ्या षटकात आता येणाऱ्या काळात सातपाडी संघ आगेकूच करेल की मग या मॅचमध्ये पुन्हा एकदा सुरुवातीच्या काळाला जसे धक्के दिले ना, ते धक्के या षटकात बघायला मिळतील. हे षटक खूप महत्वाचं राहणार आहे. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज करण निजाई. करण निजाई येत आहेत. 35 धावा झालेले आहेत. पुनश्च लेफ्ट आर्म गोलंदाजाला आमंत्रित केले. बघूया लेफ्ट आर्म लेग ब्रेक कसा हाताळतात. आणि इथे मात्र आपण बघतात लेफ्ट हँड बॅटर समोर असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करतील जे नॉन स्ट्रायकिंगकडे. तुर्ताच मनीषकडे आपण फोकस करूया. कारण निजा येत आहेत पुढचा चेंडू घेऊन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फिल्डिंगकडे थोडंसं लक्ष केंद्रित केल्यानंतर शॉट थर्डमॅन आहे. शॉट गली सुद्धा आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू शॉट फाईन लेग सुद्धा आहे. शॉर्ट लेग गलीला सुद्धा खेळाडू दिसतोय. आणि इथे मनीष यांचा खेळ संपलाय. फलंदाज होत आहेत बाद. पहिलाच बॉल चांगला बॉल शरीरापासून दूर ठेवला, त्यानंतर बाहेर कड बॅटची आणि मागे यष्टीरक्षक प्रशांत घरतची साथ. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ येतील. तयारीनं तेच आहेत. दिवेश पाटील मी म्हणीन आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये येत नाही. त्याचं कारण थोडासा जो फॉर्मशी तो झुंज घेतोय, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये सध्या चर्चेत आहे. ओव्हरआर्म क्रिकेटचा ध्रुव 11 सातपाडी संघाचा एक महत्त्वाचा फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये बॅड पॅचेस आणि चांगले पॅचेस वाईट पॅचेस येत असतात. त्यावेळेला सध्या मी म्हणेन की बॅटिंगसाठी दिवेश पाटील थोडे मागे राहतात, कारण जर आपले फलंदाज चांगले टचमध्ये असतील त्यांना पुढे येणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आता सिद्धार्थ पिंच हिटर या संघाचे न्यूमॅन सिद्धार्थ येत आहेत. तुम्ही म्हटलं बॅड पॅच येत राहतात, तेही गरजेचं आहे. परंतु आधुनिकता भरपूर आहे. अनेक खेळाडू गावामध्ये बघायला मिळतात. टीममध्ये बसणं यासाठी स्पर्धा भरपूर चालते. गावच्या क्रिकेटमध्ये सुद्धा आपण सातत्याने बघतोय. तुम्हाला योगदान द्यावं लागेल. ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते त्या वेळेला जेव्हा तुम्ही योगदान द्याल प्लेइंग 11 मध्ये तुमचा चान्स लागेल. तुर्ताच वळूया आपण. कारण निजाई समोर सिद्धार्थ आहेत. स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज होत आहेत करणच्या अगेन्स्ट. याही वेळेला अप्रतिम शॉट सिलेक्शन. करारा कव्हर ड्राईव्ह. चेंडू सरळ जातोय सुपर कव्हर्स मधनं. अप्रतिम शॉट सिलेक्शन आहे. धावसंख्या 4 ने 39 वर स्थिरावते. थोडंसं वर चेंडू आहे. आज नुकताच बॅटिंगसाठी आले होते. यावेळेला सिद्धार्थ संधीचं पुरेपूर फायदा घेत आहेत. ज्या पद्धतीने इंटेंट होता धावा बनवायच्यात, आत्मविश्वास होता. पुढ्यात चेंडू आहे. कव्हर्सला जबरदस्त खेळताना येतोय 4 चौकार. 39 धावा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण सिद्धार्थनं केलं. फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. नुकताच दाखल झाला आणि तदनंतर येता क्षणी कव्हरला फटका करणं तेवढंसं सोपं नाही, परंतु सिद्धार्थची ती गुणवत्ता ॲबिलिटी आहे, ज्या अनुषंगानं त्यानं पहिलाच बॉल खूप चांगला खेळला. पुन्हा एकदा यावेळेला पुढे येऊन करण्याचा प्रयत्न. पंचांनी त्या बॉलला नो बॉल घोषित केले. नो +4. सगळं काही सुरळीत चाललं होतं. त्यावेळेला इथे नो बॉल आलाय आणि मग तो लॉंग स्टॉपला थोडंसं मिसफिल्ड देखील झालं. चौकार देखील आलाय. यस, DRS घेतलंय बॉलिंग टीमनं की आम्हाला हा नो बॉल वाटत नाही. पंच सांगतात की तो नो बॉल आहे. तिसरे पंच पाहतील आणि दर्शवतील मग तो की ती नो बॉल आहे की नाही.
आणि 9 चेंडू इथे बघायला मिळतोय. पंच इथे मात्र 9 चेंडू असं घोषित करतात. एकंदरीत धावा बघायला मिळत आहेत 44. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू इथे लॉस झाला याची दक्षता घ्या. 44 धावा आहेत. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट आहे. 9 नंतर मात्र 4 धावा आल्या. लॉंग स्टॉप मधनं प्रयत्न भरपूर होते. आउटफील्ड खूप वेगवान आहे. चान्सेस कमी मिळत आहेत इथे आणि चौकार आहे कारण निजाई. पुढचा चेंडू 9 धावा खर्च झाल्यात अजूनपर्यंत. याही वेळेला पॉइंटला उडवतायत. झेल झालाय तिथे आणि दुसऱ्या धावेस सिंगल कंप्लीट झाले. सुंदर कॅच. एक्युरेट थ्रो बघायला मिळाला बॉलर इन कडे. धावसंख्या 45 वर स्थिरावले. करण निजाई आहे ज्यांच्या नावामध्ये रन आहे परंतु तो बॅटिंग टीम साठी किफायतशीर ठरतोय. निश्चित स्वरूपात सध्या आपण जर तपासून पाहिलं तर करण गोलंदाजी ट्रॅकवरती. मागचा बॉल नो बॉल होता. तदनंतर फील्डच्या बॉलवरती त्यांनी देखील कमबॅक केलं. जिथे क्षेत्ररक्षण लावलं त्याच दिशेनं फलंदाजाला ती लाईन हाताळली की जिथे फील्ड होईल. ज्या अनुषंगानं आता आपण पाहू शकाल खूप वेळानंतर आता दाखल झालेत स्ट्रायकिंग एंडला श्रेयस देव. आणि या षटकातला बॉल क्रमांक आपण तपासून पाहतो तो म्हणजे 4था करण निजाई यांचा. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार. श्रेयस देव चर्चेतलं नाव सातपाडीमध्ये. यावेळेला समोरच्या दिशेनं फटका खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 4. एकूण 50 धावा बघायला मिळत आहेत. श्रेयस करण निजाईच्या अगेन्स्ट 7 खोलताना बघायला मिळतात. थोडस प्रथमता पाऊल पुढे टाकलं त्यानंतर थोडेसे डीप गेले आणि गोलंदाजाच्या डोक्यावरनं सेफ झोन मध्ये चेंडूला प्रॉपर खेळत या ठिकाणी आणखीन 4 धावा बघायला मिळतात. अतिशय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. थोडासा संघ ऊर्जेने भरलाय. त्याच्या मागचं कारण निजाईच्या ह्या षटकामध्ये तब्बल धावा आलेले ते अजूनपर्यंत 14 धावा. स्कोर कार्ड वरती 49 आणि चेंडू शेष आहेत ते 2. 4 चेंडू 14 धावा. थोडासा एक्सपेन्सिव्ह षटक आहे. कारण इथे विचार करत असेल 2 चेंडू मात्र मी चांगले हाताळेन परंतु समोर श्रेयस आहे आणि इथे मिस टाइम. झेल बाद होताना यावेळेला श्रेयस फलंदाज होत आहेत बाद. शरीरापासून दूर आणि त्यामध्ये बाउन्स या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. आणि ज्या वेळेला श्रेयसांचा फटका फसला मैदानाच्या आतमध्ये दिवेश पाटील दाखल झालेत ती खालच्या फळीसाठी. आणि इथून देखील त्यांच्याकडे 7 बॉल आहेत. 7 बॉलमध्ये एकंदरीत तुम्ही आता सुसज्ज स्थितीमध्ये आहात. इथून ज्या प्लस धावा होतील ना त्या तुमच्यासाठी लढण्यासाठी गोलंदाजांसाठी ऊर्जा देणाऱ्या राहतील अजित सर. हा नक्कीच. या ठिकाणी आपण बघतायत जो फलंदाजाचा अटेम होता यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा. अप्पर कट खेळला असे चौकार आला असा विकेट सेफ राहिले असते परंतु ठरवून शॉट जेव्हा तुम्ही खेळतात मला ऑन साईडला खेळायचा आहे हुक करायचा आहे मोठा शॉट खेळायचा आहे त्यावेळेला मात्र संघ थोडासा बॅकफुटला जातो आणि तेच घडलंय. श्रेयस माघारी परतल्यात. धावसंख्या स्टेवान 49. 1 टू गो. शेवटचा चेंडू दिवेश पाटील न्यूमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दिवेश पाटील यांना आपण पाहू शकाल या षटकातला शेवटचा बॉल. हे षटक थोडंसं लांबतच गेलं जिथे एक्स्ट्रा देखील चेंडू बघायला मिळाले आणि तदनंतर एक नो बॉल परंतु विकेट आलाय आता. जी ब्रेकथ्रूची गरज होती कारण दोन्ही फलंदाज मनीष आणि श्रेयस देव चांगल्या टचमध्ये दिसले. आता दिवेश पाटील आलेत. शेवटचा बॉल या षटकातला. येता क्षणी पहिलाच बॉल यष्टी उद्ध्वस्त. दिवेश खऱ्या अर्थानं कठीण काळातून सध्या चाललाय त्याचा हा क्रिकेटचा बॅट पॅच परंतु त्यामधून निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा जले पे नमक. दिवेश पाटीलची बॅट शांत राहिली. आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 49 या धावसंख्येवरती. पण या ठिकाणी बघताय 2 चेंडू 2 विकेट करण निजाईने मिळवलेत. 4 चेंडू मध्ये थोडासा एक्सपेन्सिव्ह धावा त्याच्या आल्या होत्या. त्यानंतर कम बॅकिंग श्रेयस चुकीचा शॉट सिलेक्शन त्याच्यानंतर जास्त ताकद लावण्याचा दिवेश यांचा प्रयत्न दोन्ही विफल झालेले आहेत. 2 धक्के देत आहेत आणि कुठेतरी करण निजाई म्हणत असेल अच्छा हो गया भाई आखरी 2 गेंदों में रन्स नहीं है बाल बाल बचे असं म्हणायला हरकत नाही आहे. 49 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 49 धावा धावफलकावरती आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 6 बॉल आहेत आता मयूर यांच्यासाठी.
एका बाजूला सिद्धार्थ हा रिटेंग पिंच हिटर म्हणून ध्रुव 11 सातपाडी संघासाठी कार्यरत आहे आणि एका बाजूला मयूर नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती विघ्नेश साखळतोडे एक संघाचा उत्कृष्ट ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडूच्या लिस्टमध्ये विरार विभागात जर आपण तपासून पाहिलं तर टॉप 3 मध्ये विघ्नेश साखळतोडे यांचं नाव घेतलं जातं. विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड सातत्यानं चांगले क्रिकेट म्हणून विघ्नेश यांचं निश्चित स्वरूपात सातत्यानं उल्लेख होत असतो. तेच आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. दरम्यान स्ट्राईक वरती सिद्धार्थला आपण बघतोय 49 वरती स्कोर कार्ड थांबले. कारण रन रेट आपल्याला बघायला मिळतोय 12.25च्या सरासरीने 49 रन्स ऑन स्कोर कार्ड. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथून मात्र आपण बघतायत गोलंदाजीसाठी विघ्नेश, विघ्न हरणारा गणपतीचं एक नाव आहे. परंतु इथून साईच्या अर्नाळा संघासाठी मनात असलेल्या इच्छा वास्तवामध्ये कसा पद्धतीने रूपांतरित करेल आणि कमीत कमी धावा देत एक कमीत कमी धावांचा पाठलाग कसा करायला लागेल यासाठी 6 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. बघूया 49 झालेले आहेत. समोर सिद्धार्थ, मैदानाच्या आतमध्ये आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं विघ्नेश आणि विघ्नेशच्या समोर आपल्याला बघायला मिळतील सिद्धार्थ. पहिलाच बॉल विघ्नेश साखळतोडे यांचा खोलवरचा बॉल, त्यामध्ये गती कमी, मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर होता परंतु विघ्नेशच्या बॉलनं फलंदाजाला थोडंसं शांतच केलं. प्रिन्स सुमेवी यांचं कौतुक करावं तेवढं कमी. काय टेलिकास्ट, क्लीन अँड क्लिअर म्हणून भिवंडी टू पालघर हा त्यांनी देखील प्रवास केला. तुमच्या कामाची दखल घेत तुम्ही चर्चेत केव्हा येता, तुम्ही तुमचं बेस्ट देता आणि सध्या प्रिन्स मूवी पुन्हा एकदा काय गोलंदाजी केली. परंतु पंचांनी सांगितलं की मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल थोडा जास्त बाहेर आहे मित्रा, व्हाईट बॉल मिळेल. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळते, जाऊन पोचते ती म्हणजेच 50 धावा. 50 धावा धावफलकावरती आहेत आणि जिथे आपण पाहू शकाल आता चेंडूंचा एक येणं खेळ बाकी आहे तो म्हणजेच 5. AB चषकाची तिसरी रजनी, एक गाव एक फॉर्मॅटनं साईच्या अर्नाळा विपक्षात ध्रुव 11 सातपाडी हा संघ बघायला मिळतो. स्टेप आउट झाले आणि स्टेप आउट झाल्यानंतर रीड केलं की फलंदाज तिथे स्टेप आउट होतात ना, मग बॉलची लाईन थोडीशी आणखीन मागे येऊ दे आणि विघ्नेश साखळतोडे यासाठी जाणले जातात. स्लॉगमध्ये स्लॉगच्या राजा म्हणून आपण पाहतायत विघ्नेशचं इथे निवड का केली जाते. चांगली गोलंदाजी, फलंदाजांचं माइंड तुम्ही रीड करता आणि त्यावेळेला खेळपट्टीवरती गोलंदाजी करता. एक चांगले गोलंदाज म्हणून तुमचं हे महत्त्वाचं षटक. मैदानाच्या आत पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, यावेळेला नाही रीड करता आलं. बघा इथे वेगानं बॉल हाताळला आणि तो बॅटच्या खाली आला. बॅटच्या खाली ज्यावेळेला येतो त्यावेळेला डाऊन द ग्राउंडनं बॉलला पाठवलंय सिद्धार्थनं चौकारासाठी. 4 रन धावफलक पुढे जाईल. अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 54 धावा. खूप चांगलं क्रिकेट. बॅटिंग करत असताना मी म्हणेन की ध्रुव 11 सातपाडी संघानं प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी तिखट असताना समोर प्रशांत घरत असताना चांगल्या धावा उभ्या केल्यात. म्हणजे लढण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्या डावात याल त्यावेळेला गोलंदाजी तुमच्याकडे देखील खूप चांगली आहे. म्हणजे काटेकी टक्कर येणाऱ्या आगामी काळात दुसऱ्या इनिंगमध्ये. चेंडूंचा खेळ झाला याही षटकात तो म्हणजे आत्तापर्यंत 3 बॉल अजून बाकी आहेत. 3 बॉलचा खेळ झाला. विघ्नेश पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड आले, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं. क्षेत्ररक्षण चांगलं, वेगानं फेकी हे महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त फिल्डिंग करता नाही चालत, तुमची फेकी देखील कशी येते हे महत्त्वाचं आहे. रवींद्र जडेजा यांची आठवण झाली. सीमारेषा लगत भारतासाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण, त्याचं नाव रवींद्र जडेजा. आणि साईच्या अर्नाळा संघासाठी जयेश घरत खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज उमेर हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगले स्ट्रोक खेळण्यासाठी तेही माहीर आहेत. स्लॉगमध्ये अनेक वेळा सतपाडी संघाला मोठ्या धावांपर्यंत पोहोचविण्याचं काम त्यांनी अनेक वेळा केलंय. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला मयूर आणि एका बाजूला उमेर हे फलंदाज मैदानाच्या आत. गोलंदाजी ट्रॅकवरती विघ्नेश, ज्यांनी या शेवटच्या षटकात जरूर एक चौकार तिथे आला परंतु मी म्हणेन की स्लॉगमध्ये तुम्ही कंट्रोल केलंय या मॅचला. चांगली गोलंदाजी. उर्वरित तपासून पाहिलं तर आता येणाऱ्या काळात 2 चेंडू आहेत. टार्गेट कितीचं सेट होईल.
प्रेक्षकराजे आत्तापर्यंत या मॅचकडे का थांबलेत त्यांना प्रशांत घरतचा खेळ देखील बघायचा आहे, ध्रुव 11 सातपाडीची गोलंदाजी देखील बघायची आहे. ज्या अनुषंगानं वेळेचा विचार केला तर 1:30 वाजून गेले, परंतु प्रेक्षक राजे आहेत या मॅचला बघण्यासाठी. पुढचा बॉल, चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तिथे आपण पाहतात विनायक भोईर ज्यांचे सेफ हँड, ज्यांच्या हातांची उंजळ खूप चांगली, अनेक वेळा आपण पाहिलं त्यांच्याकडनं जेल सुटण्याचं प्रमाण खूप कमी असतं. रणजी क्रिकेटपटू आहेत, एक चांगले क्रिकेटपटू आहेत, लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे ज्यांना. मयूरनं फटका जरूर खेळला, ज्यानं आकाशाला गवसणी घातली, परंतु जे डिस्टन्स होतं ते नाही क्लिअर करता आलं. मैदानाच्या आत संघाचे कर्णधार अवधूत कामत साहेब चषकात संघर्षाच्या काळात जिथे धावसंख्या फक्त 30 वर होती आणि फ्रेंड्स सरावली संघासमोर शेवटच्या 3 बॉलमध्ये 15 रन जोडल्या आणि तदनंतर त्या स्पर्धेत त्या मॅचमध्ये शिरकाव केला आणि तदनंतर अंतिम पद देखील पटकावलं. तोच संघ ध्रुव 11 सातपाडीचा कर्णधार अवधूत कामत, जो मी उल्लेख पहिल्या मॅचमध्ये केला होता. कठीण काळात, संघर्षाच्या काळात पार्ट टाइम चांगली फलंदाजी करतात. ज्या पद्धतीनं नवाकोरा फरीचा बॉल चांगल्या हाताळतात त्या पद्धतीनं शेवटच्या क्षणाला फलंदाजी देखील अगदी आक्रमकतेने करतात. तेच अवधूत कामत दाखल झालेत. शेवटचा बॉल, या इनिंगचा विघ्नेश साखळतोडे आपल्याला बघायला मिळतील. विकेट त्यांनी देखील मिळवली आणि आता अवधूतसाठी हा एक बॉल उमेर नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभे राहिले. शेवटचा बॉल, इथे आपण पाहू शकाल वेगानं बॉलला हाताळलं होतं. इथे रनआउट आणि बॅटिंग टीमनं पंचांना चॅलेंज केलं की हा बॉल आम्हाला चेक करायचा आहे, परंतु पंच तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि बॅटिंग टीमनं सांगितले की आम्हाला हा नो बॉल हवा आहे. बिमरसाठी त्यांनी ट्राय केले, तिसऱ्या पंचांना चॅलेंज केलं. पाहूया काय होते. तिसरे पंच जोडले जातील. धावसंख्या आतापर्यंत फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल, षटक संपलत. 5 षटकांचा खेळ संपला आणि ज्या वेळेला धावसंख्या आहेत 55 आणि जिंकण्यासाठी 56 धाव्यांचं टार्गेट. या दुसऱ्या डावात काय होईल सांगण्यासाठी धावतं वर्णन घेऊन येतील अजित पाटील सर आणि दीपेश कंडी सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. वेलकम बॅक. टार्गेट जे सेट करण्यात आलेलं आहे. निर्धारित अशा 5 षटकांमध्ये 2 संघांमध्ये सुरू असलेली ही महत्त्वपूर्ण लढत. ध्रुव 11 सातपाटी. हाफ मॅच समरीकडे आपण कटाक्ष करूयात, जिथे खूप चांगले बॅटिंग खास करून आपण पाहू शकलात मनीष याच्या बॅटमधून महत्त्वपूर्ण अशा 20 धावा अवघ्या 11 चेंडूंमध्ये आल्या. त्यानंतर श्रेयस देव यांनी देखील 8 चेंडूंमध्ये 15 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर सिद्धार्थ बाहुबली ऑफ सातपाटी क्रिकेट आणि त्याच्या बॅटमधून 7 चेंडूंमध्ये 15 धावा. फलंदाजांचं वर्चस्व राहिलं. गोलंदाजीमध्ये जर आपण विचार केला तर ॲज युज्युअल अर्थातच अमित तांडेल 2 षटकांमध्ये 16 धावा आणि विघ्नेश साखळतोडे 6 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा देऊन 1 गडी करत, ते देखील शेवटचं षटक स्लॉग ओव्हरमध्ये खूप चांगली कामगिरी राहिली ती विघ्नेश साखळतोडे यांची. आणि अंततः आपण पाहू शकलात हाफ मॅच समरीच्या अनुषंगाने 5 षटकांमध्ये ॲक्युरेट 55 पर्यंत मजल मारलेले आहे ध्रुव 11 सातपाटी या संघाने. छप्पन्न धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. चला ओपनिंग पेअर आपण मैदानाचा ताबा घ्यावा. दोन्ही पंचांना मी विनंती करतोय आपण देखील खेळपट्टीकडे प्रस्थान करावं. क्रिकेटचा हा खेळ
तुम्हा आम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा असा विषय आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत ज्या खेळाचा डंका वाजलाय असा क्रिकेटचा खेळ सद्यस्थितीमध्ये जागमाता रावळे क्रीडांगणामध्ये आपण अनुभवतोय. तब्बल 3 लक्ष प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा. प्रशांत गरत अँड विनायक भोईर ओपनिंग पेअर मैदानाच्या दिशेने वाटचाल करू लागलेले आहे. मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल ध्रुव 11 सातपाटी संघाच्या माध्यमातून भावेश पाटील, दिवेश सारखा क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतोय. श्रेयश देव, अवधूत कामत, आदिल चुनेवाला, एकापेक्षा एक धुरंधर. या नंतर आपण सातपाटी 11 संघाला देखील पाहणार आहोत. परंतु त्या संघाच्या विपक्षात 2 हात कोण करणार हे ठरविणारी 5 षटके आता समोर येणार आहेत. उत्सुकतेचं काहूर जे निर्माण होऊ लागलेलं आहे. 147 वर्षांचा क्रिकेटचा प्रवास. 15 मार्च 1877 पासून सुरुवात झाली क्रिकेटच्या खेळाला आणि हळूहळू पाहता पाहता 2025 उजाडल्यानंतर 147 वर्षांनंतर लेदर बॉल क्रिकेट समवेत टेनिस बॉल क्रिकेट देखील परिपूर्णरित्या ग्लोबल होऊ लागलेला आहे. आज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून देखील आपण पाहतो की खूप चांगला रोजगार मिळू लागलेला आहे क्रिकेटपटूंना देखील. आणि वेगवेगळे यूट्यूब चॅनल असतील, समालोचक असतील, अंपायर्स असतील, गुणलेखक असतील, प्रत्येकांना उदरनिर्वाहाचं एक उत्तम साधन बनलेलं आहे ते टेनिस बॉल क्रिकेट. ISPL सारखी एक स्पर्धा आली. सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न क्रिकेटचा देव आणि आशिष शेलार जे BCCIचे खजिनदार आहेत त्यांच्या संकल्पनेतून ती स्पर्धा पुढे आली. धारावीच्या झोपडपट्ट्यांमध्ये टॅलेंट हंट आयोजित करण्यात आलं आणि तदनंतर सचिन तेंडुलकर यांनी ठरवलं की ISPL आपण आयोजित करूयात आणि ISPLच्या माध्यमातून आता टेनिस क्रिकेटर देखील एका रात्रीत मालामाल होऊ लागलेले आहेत. असा हा टेनिस क्रिकेट ज्याला सुगीचे दिवस आलेले आहेत. वळूयात मॅचच्या दिशेने. मेगा स्क्रीनवर अवधूत कामत आपल्याला पाहायला मिळतात. तर फलंदाजी मार्कवर खूप मोठं नाव, एक महीन खेळाडू, टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक दिग्गज कलाकार प्रशांत गरत ऑन स्ट्राइक. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. सन्मानपूर्वक खेळला गेलाय. जीवाच्या आकांताने, जीवाचा आटापिटा केला अवधूत कामतने या चेंडूला गॅदर करण्याकरिता आणि तत्पूर्वी झालाय धावसंख्येचा श्री गणेशा. पहिली धाव फलकावर. वळूया 56चं टार्गेट समोर सेट आहे. टार्गेट सेट आहे. बघूया अवधूत समोर विनायक. ओ यावेळेला मात्र ठरवून शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे विनायक यांचा. डॉट बॉल आलाय. बॅटला पूर्णतः ऑन साइडला स्विंग केलं होतं. डॉट बॉल आलाय. अवधूत सध्या चर्चेतलं नाव आहे. सातपाटी गाव सातपाटील संघातील प्रत्येक खेळाडू सुंदर कामगिरी करताना आपण बघतायत. 2 चेंडू फेकून झालेले आहेत. एक धाव आहे फलकावर. विनायक भोईर ऑन स्ट्राइक. फुलटॉस स्वरूपातील चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. सौरव गांगुली, सुरेश रैना, डेव्हिड वॉर्नर कॉपीबुक स्टाईल मध्ये विनायक भोईर अर्नालाचा ब्रँड, मान, स्वाभिमान आणि त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. रणजी क्रिकेट मी का गाजवलंय, टेनिस बॉल क्रिकेट मी का गाजवलंय, महाराष्ट्र, कोकण, देश, मराठवाडा, विदर्भामध्ये माझी चर्चा का आहे हे दर्शवणारा फटका विनायक भोईरच्या बॅट मधून आलाय. आता धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं 6-5 या अंकावरती. 5 रन्स स्कोर कार्डवर. खूप चांगला फटका होता फुलटॉस चेंडूवर. सेमी हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर आणि सिलिमिड ऑफ परिक्षेत्रामध्ये तुषेर तो मे सव्वाशे रे दर्शवणारा चेंडू होता अवधूत कामतच्या माध्यमातून. विनायक भोईरच्या खेळीस लागलाय पूर्णविराम. श्रेयश देव यांचं उच्च श्रेणीय क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ विद्यमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक भोईर तंबूच्या आश्रयाला परतले जात आहेत. न्यू बॅटर.
कोण असेल याकडे लक्ष वेधित झालंय. बॅटिंग ॲट नंबर 3. खूपच चांगलं कमबॅक झालं. एक चौकार आला आणि तदनंतर परफेक्ट लेंथ अँड लाईनवरती चेंडू पिच केला अवधूत कामतने. बिग ब्लो, बिग विकेट. बॅटर विघ्नेश साखळतोडे आता मैदानाकडे प्रस्थान करू लागलेले आहेत. चांगली सुरुवात आहे. 56 धावा चेस करायच्या आहेत त्या मॅचमध्ये. प्रशांत गरत त्या ठिकाणी कानमंत्र देत आहेत विघ्नेश साखळतोडेला की कशा प्रकारे आपल्याला या धावा चेस करायच्या आहेत. या षटकामध्ये सेन्सिबली खेळण्याचा प्रयत्न असेल का हे मात्र आपण पाहणार आहोत. अवधूत कामत षटकातील पुढील चेंडू घेऊन पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नरमताचा वापर होता. डेलिकेटली टच केला. सॉफ्ट हँडचा प्रभावी वापर विघ्नेश साखळतोडेच्या माध्यमातून. सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या सहाय्याने आपण पाहू शकाल साईच्या अर्नाळा संघ जाऊन पोहोचलेला आहे 6 अंकावर. चौकार आल्यानंतर अवधूत कामत लेंथ अँड लाईन मेंटेन करतोय. फॉलिंग स्वीप खेळायचं होतं. इथे देखील बघा फलंदाजाच्या फुटवर्कला खूप चांगलं रीड केलं अवधूत कामतनं आणि परफेक्ट लेंथ अँड लाईन पूर्णपणे वाईड ऑफ द ऑफ स्टंप या चेंडूची पिचिंग राहिलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. एक इकॉनॉमिकल षटक राहिलं. केवळ 6 धावा आहेत फलकावर. आता येणारे चेंडू उर्वरित राहिलेले आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये 50 धावांचं टार्गेट साईच्या अर्नाळा या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतं. खूप सुंदर आयोजन तथा नियोजन. एबी ग्रुप ट्रॉफी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेस पात्र ही स्पर्धा आहे. केवळ नाव नाही तर ब्रँड बनलाय. 4 वर्षांपूर्वी एक छोटंसं रोपटं लावलं होतं अजय भोईर आणि त्यांच्या ग्रुपने आणि त्या रोपट्याचं आता हळूहळू वटवृक्षात रूपांतर होऊ लागलेलं आहे. ब्रँडेड टुर्नामेंट. हाय क्वालिटी, हाय क्लास, स्वीट अँड स्मार्ट, फास्ट अँड फ्युरियस, सेन्सेशनल. खळबळजनक स्वरूपामध्ये प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही नवीन या स्पर्धेची खासियत राहिली, स्पेशालिटी राहिली. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 50 धावा करायच्या आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये सार्थ विश्वास दर्शवला गेलाय. श्रेयश देव अर्थातच तारणहार, मॅन ऑफ क्रायसिस, संकट मोचक म्हणून ज्याने ओळख प्राप्त केलंय. काय म्हणाल अजित सर या मॅच बद्दल? बढिया स्टार्ट चांगली दिली या ठिकाणी. गोलंदाजी आता जिम्मेदारी वाढले. गोलंदाज श्रेयसची समोर विघ्नेश आलाय. भरपूर क्षमता या फलंदाजाकडे. ड्युअल कॅमेरा आपण बघतायत, कव्हर करतायत स्क्रीनवरती. ओ हो हो हो, जबरदस्त शॉट सिलेक्शन. पूर्ण पॉपिन क्रीजचा यूज केलाय. आपण बघू शकाल, चेक केलं जाईल एक्झॅक्ट शॉट खेळताना फलंदाजाचं आपण बघतायत. पंच चेक केलं जाईल का? अजून पंचांचा निर्णय इथे नाही आहे. आणि बॅट आहे मध्ये पंच सांगतायत षटकार. बघा मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार पंचांनी माहिती पोहोचवलेली आहे. बॅटचा जो पोर्शन आहे तो स्टंपच्या वरून जर असेल तर नवीन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार षटकार दिला जातो. पंचांनी हा रूल एक्सप्लेन केलेला आहे आणि ऍक्शन रिप्लाय मध्ये परिपूर्णरित्या निरीक्षण तथा परीक्षण केल्यानंतर हा षटकार दर्शवला गेलाय क्षेत्र रक्षण करणाऱ्या संघाच्या माहितीसाठी. चला या ठिकाणी मॅच स्टार्ट करा प्लीज. आयोजक या ठिकाणी सूचना करतायत मॅचला स्टार्ट होणं गरजेचं आहे.
बघा जो ॲक्शन रिप्लाय आहे तो तुम्हाला दाखवला जाईल मेगा स्क्रीनवर. मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार बॅटचा पोर्शन आपण बघणार आहोत. बघा येथे फलंदाज शफल जरूर होतोय, परंतु बॅटचा जो पोर्शन आहे तो स्टंपच्या वरून जर असेल सो इथे दिसतोय आणि स्टंपच्या वरून असेल तर षटकार दिला जातोय. नवीन नियमांनुसार आम्ही पुन्हा एकदा आपल्याला ॲक्शन रिप्लाय दाखवलेला आहे आणि त्या ॲक्शन रिप्लाय मध्ये बॅटचा पोर्शन जर स्टंपच्या वरून जात असेल तर षटकार दिला जातोय. तुम्ही एमसीएचे रूल तपासून पाहू शकतात आणि अंततः निरीक्षण तथा परीक्षण केल्यानंतर हा षटकार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माहितीसाठी आणि षटकारासहित आपण पाहू शकाल 12 या अंकावर धावफलक जाऊन विसावलेला आहे. फुटलँड चेक केलं पंचांनी, परंतु महत्वाचा असतो तो बॅटचा पोर्शन आणि येथे त्या नियमाबद्दल खूप सारी चर्चा आहे. यस पंच काय सांगतायत? तर यस जे काही स्पष्टीकरण आहे ते पोहोचलेलं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघापर्यंत आणि बॅटचा पोर्शन जर स्टंपच्या वरून जात असेल, जेव्हा विघ्नेश साखळतोडेने फटका पूर्ण केला त्याचा बॅटचा जो फ्लो आहे तो 3 स्टंपच्या वरून जर जात असेल तर मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार जे नवीन नियम आहेत जे अपडेट करण्यात आलेले आहेत त्यानुसार हा षटकार आहे. चला वळूया आपण मॅच कडे. धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. तुम्हाला सांगतायत 12-12 टार्गेट आहे इथे 56. विघ्नेशच्या बॅटमध्ये षटकार आलाय, पूर्ण रीड केलं, त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं एवढेला परफेक्ट टायमिंग आपल्याला बघायला मिळते. हुक अन पुलचं कॉम्बिनेशन ते मात्र वाईड बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 13 वर स्थिरावले. मॅच थोडासा हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. नक्कीच अजित सर, वातावरण टायर्ड आहे सध्या. ऑन साइडला विघ्नेश साखळतोडेच्या बॅट मधून येथे पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली ताकद दर्शवले गेले. चेंडू सीमारेषा पार. विघ्नेश साखळतोडे अर्नाळ्याचा ब्रँड आणि त्याच मॅचच्या बॅट मधून आलाय. खूपच विलक्षण स्वरूपाचा चौकार. अप्रतिम शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळते. पूर्णतः रीड केलं, बॅटचा फ्लो तिथे दाखवला. चेंडूला ऑन साइडला जर आपण बघितलं तर परफेक्ट टायमिंग एका फलंदाजानं गोलंदाजाला जे परफेक्ट रीड केलेलं आहे त्यामध्ये हा चौकार बघायला मिळतो. धावसंख्या 4 ने फ्लाय होते, 17 वर पोहोचला. इथे मात्र आपण बघताय रिबतचा पूल बघायला मिळतोय आणि आलाय षटकार. अतिशय सुंदर बॅटिंग. थोडासा मॅच मध्ये विघ्नेश साखळतोडे या ठिकाणी विस्फोटक नॉक खेळतायत आणि बिहाइंड विकेट रिबतचा पूल प्रॉपर टायमिंग खेळत चेंडूला उडवताय सरळ षटकार. बघा अजित सर, रात्रीचे जवळजवळ 1:50 झालेले आहेत, परंतु विघ्नेश जी फलंदाजी करतोय, ज्यांना झोप आली असेल ना ती झोप आता उठली असेल. इतकी जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. क्लासिकल स्ट्रोक सिलेक्शन आणि विघ्नेशच्या फलंदाजीचं कौतुक तर आपण करूया. धावसंख्या आतापर्यंत जाऊन विसावलेले आहे फलकावर 23 या अंकावर 56चं टार्गेट आहे, परंतु त्याला जो चिअरअप जातोय डगआउट मधून तो देखील चर्चेस पात्र आहे. पूर्णपणे 100% तेथे पाठबळ पुरवलं जात आहे. वाईड +1 अवांतर स्वरूपातील 2 धावा ज्या सध्या फलकामध्ये ऍड केल्या जात आहेत. तुमच्या गावाचा सपोर्ट तुम्हाला असायला हवा आणि सध्या साईच्या अर्नाळाचा जो डगआउट आहे तो एकच जोश आणि जल्लोष करतोय. एक्स्ट्राच्या रूपाने स्कोर कार्ड बघायला मिळतोय. मला सांगतायत 25 56चं टार्गेट आहे. 31ची गरज आहे. पुढचा चेंडू ओहो गुडघ्यावरती बॅलन्स. अप्रतिम शॉट सिलेक्शन आपल्याला बघायला मिळतोय. स्वीप करतायत. धावसंख्या 4 ने फ्लाय होताना पोहोचते ती तब्बल 29 आणि चेंडू झालेले ते 5. थोडासा माइंड गेम असतो कुठल्याही खेळामध्ये आणि अनुभव तुम्हाला जे शिकवतो त्या पद्धतीने तुम्ही जर खेळाल तर मात्र मॅच कुठल्याही क्षणी कुठल्याही बाजूने जाते, हे भरपूर महत्वाचं. पुढचा चेंडू याही वेळेला प्रॉपर एलिव्हेशन, सुंदर स्क्वेअर कट बघायला मिळतोय. आणखीन 4 धावा. धावसंख्या पोहोचते ती 33.
33-33 या अंकावर धावफलक जाऊन विसावलंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 23 धावांचं लक्ष समोर आहे. सध्या साईच्या अर्नाळाचा जो डगआउट आहे तेथे विलक्षण वातावरण आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म जगद्गुरु सद्गुरु सच्चिदानंद साईनाथ महाराजांच्या जयघोष तेथे सुरू आहे. जबरदस्त पाठबळ. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 18 आणि धावा हव्या आहेत 23. बघा हा डगआउट तुम्हाला दाखवला जातोय जिथे साईबाबांचा जयघोष. आज आहे देखील शुभ गुरुवार. रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बनकर टूट जाते हैं. शिरडी वही आते हैं जिन्हें साई बाबा खुद बुलाते हैं. आणि बघा साईबाबांचा जयघोष किती जल्लोषाने सुरू आहे. आणखीन एक स्टायलिश स्ट्रोक खेळण्याचं टेम्पटेशन होतं. सिंगल त्या ठिकाणी मेल. काय बॅटिंग केलंय. स्विच हिट, पुलचे फटके, तदनंतर पॅडल स्वीप्स, निरनिराळ्या फटक्यांची मेजवानी. इथे आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ दी विकेट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट झोनमध्ये सजवलेला हा फटका. धावफलक आपण पाहू शकतायत हळूवार पद्धतीने. 35 हे आमचे दर्दी प्रेक्षक सध्या मेगा स्क्रीनवरती त्यांना आपण पाहतोय आणि हाय 5 देत आहेत. आम्ही आहोत क्रिकेट या खेळाचे खूप मोठे चाहते. आम्ही आलेलो आहोत दर्जेदार सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी. हे बघा प्रेक्षक बघा, सकाळी जरी फर्स्ट शिप असेल तरी देखील आज मात्र आम्ही क्रिकेट बघणार. पंच काय सांगतात त्या ठिकाणी. रिफ्लेक्शन येत आहे का. जी 4 व्हीलर आहे समोरच्या दिशेने ब्लॅक कलर, कृपया करून आपण ज्या लाईट्स आहेत त्या स्विच ऑफ कराव्यात कृपया करून. अदरवाईज आपली गाडी पुढे पार्क करा. जे बॅनर्स आहेत कटआउटच्या पुढे पार्क करा कारण रिफ्लेक्शन येत आहे मुख्य खेळपट्टीवर. आपणास नम्र विनंती. स्पर्धेअंतर्गत करीत आहोत. गोलंदाज अवधूत ऑफ साइडला. काय जबरदस्त फटका. चेंडू सीमा रेषा पलीकडे. जरी चेंडूची लेंथ अँड लाईन चेंडू तितकासा खराब नव्हता अवधूतचा, परंतु विघ्नेश साकळतोडे मनगटांचा जो वापर करतोय ना, मोहम्मद अझरुद्दीनच्या आठवण यावी प्रॉपर पद्धतीने खूप सुंदर फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळत आहेत. आता धावफलक वेग पकडू लागलाय 39 39 अंकावर. पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्लाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावलेले आहे डीप मध्ये. मिस्टर सिद्धार्थ तत्पूर्वी शिताफीने कसोशीने लिलिया रीतीने सुजलाम सुफलाम जागमाता क्रीडांगण रावळेमध्ये क्रिवी शीघ्र गतीने 2 धावा परिपूर्ण करत आहेत फलंदाज आणि दुहेरीच्या सहाय्याने 41 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी अजून देखील 15 धावांचं टार्गेट समोर आहे. यावेळेस वन्स अगेन स्टाइलिश स्ट्रोक आहे. सूर्यकुमार अशोक यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये विघ्नेश साखळतोडे याच्या बॅट मधून उत्तुंग दैदिप्यमान नेत्रदीपक नेत्रलोचक षटकार आलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने फलकावर 47 धावा वैयक्तिक विघ्नेशची जर आपण इनिंग तपासून पाहिले तर एक मॅच विनिंग नॉक तो खेळतोय. यस यस नो नो हा हा ना ना तू तू मैं परंतु अंततः लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी परिपूर्ण करण्यात आलेले आहे. फलकावरती 48 धावा सजलेल्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. आयुष्यामध्ये फक्त टॅलेंट असून चालत नाही, फक्त हार्डवर्क करून चालत नाही, तर भगवंताची देखील साथ असावी लागते. बघा दर्दी प्रेक्षक तुम्हाला पुन्हा एकदा दाखवले जात आहेत मेगा स्क्रीनवर या माध्यान्हाच्या समयी आणि तो भगवंताचा आशीर्वाद सध्या आपण अनुभवतोय साईच्या जिथे साईबाबांचा जयघोष सुरू आहे.
म्हणतात ना की प्रेम तर सगळेच करतात, परंतु जिच्या प्रेमामध्ये माया आणि ममता असते तिला आई म्हणतात. तेलाने तर सगळेच दिवे लावतात, परंतु जो पाण्याने दिवे लावतो त्यांना साईबाबा म्हणतात. आणि सध्या साईच्या अर्नाळा येस, हा जल्लोष तुम्ही ऐकू शकतात. हे पाठबळ खूप महत्वाचं असतं मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंकरिता. 12 चेंडूंचा खेळशेष आहे. 8 धावांचं लक्ष च्या समोर पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. 6 चेंडूमध्ये 43 धावा देखील होऊ शकतात. कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा होत नाही. हे क्रिकेट आहे. येथे ध्रुव 11 सातपाटी काही चमत्कार करणार का, याकडे लक्ष वेधित झालंय. इतिहास तर खूप चांगला आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्व या संघाने गाजवलेला आहे. या मॅच मध्ये पुनरागमन करण्याकरिता काहीतरी चमत्कारिक आविष्कारिक प्रदर्शन करावं लागेल. बरोबर तयार. आदिल चुनेवालाचा हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला आहे. आजच्या रचनेमध्ये विघ्नेश साखळतोडे, वन मॅन आर्मी, वन मॅन शो. चेंडू सीमारेषा पार, चौकार. Only 4 runs required to win. विघ्नेश साखळतोडे. चौतीस धावांचं बहुमूल्य योगदान. वन्स अगेन स्वीपर कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाचा सुगंध दरवळला गेलाय. अवघ्या 3 धावा करायच्या आहेत उर्वरित स्वरूपातील 10 चेंडूंमध्ये. फुल टॉस दिला. जैसी गेंद वैसी नसीहत. प्रशांत गरजच्या बॅट मधून मॅच फिनिश. आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये ग्रँड एंट्री केलंय. सातपाटी 11 या संघाच्या विपक्षामध्ये 2 हात करणार साईच्या अर्नाळा हा संघ. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन जरूर करून घ्यावं ही नम्र विनंती कॉमेंट्री स्टुडिओ मधून. प्लेयर ऑफ द मॅच विघ्नेश साखळतोडे. 12 चेंडूंमध्ये 35 धावांचं बहुमूल्य योगदान त्यांनी दिलेलं आहे. आपण टॉस देखील लगेचच करून घेणार आहोत दोन संघांमध्ये. सातपाटी 11 विपक्ष साईच्या अर्नाळा. विघ्नेश साखळतोडे यांना विनंती आहे आपण यावं. मुख्य व्यासपीठावर आपणास प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड देऊन हॅलो, चला आपण टॉस साठी एका बाजूने सातपाटी 11 आणि दुसऱ्या बाजूने साईच्या अर्नाळा संघामधला टॉस आपण करतोय. आजच्या रजनीमधील अंतिम मॅच असेल. जिंकणारा संघ आपण बघतोय टॉप 5 मध्ये आपलं जागा बनवेल आणि त्यासाठी महत्वाचा मॅच आहे. संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. चला सातपाटी संघनायक टॉस साठी या. सतीजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. चला सातपाटी संघनायक टॉस साठी यायचंय.